सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नगरपंचायत तर 3 नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी पार पडते आहे। मालवण कणकवली नगरपंचायतीच्या मतमोजणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 1 ते 2 तासात चित्र स्पष्ट होईल अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण या नगर परिषद तर कणकवली नगरपंचायतसाठी आज मतमोजणी होते। मी आता आहे कणकवली येथे। आपण पाहू शकता कणकवली तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कणकवली येथे सकाळी 10 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होईल। जवळपास 2 तासामध्ये इथले निकाल हाती येणार आहे। अतिशय महत्त्वाचं माहिती पाहिलं असेल तर कणकवली आणि मालवण या 2 ठिकाणी अतिशय कडवी स्पर्धा पाहायला मिळणार आहे। कणकवलीमध्ये पाहिलं असेल तर भाजपचे समी नलावडे आणि शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर यांच्यात खरी स्पर्धा दिसून येईल। एकंदरीत पाहिलं असेल तर पालकमंत्री निलेश राणे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो। या व्यतिरिक्त मालवणमध्ये सुद्धा विद्यमान आमदार निलेश राणे यांनी प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे। शिवसेना, भाजप आणि ठाकरे शिवसेना यांच्यात खरी स्पर्धा दिसणार। सकाळी 10 वाजल्यानंतर ही मतमोजणी सुरू होईल आणि जवळपास 12 वाजेपर्यंत याचे निकाल हाती लागणार। यामध्ये कोणाची चुरस लागते, कोण याच्यामध्ये वर्चस्व गाजवतोय, शिवसेना की भाजप, हे पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।